नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभय. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत रेनॉल्डची कायगर. कायगरचं मित्रांनो बेस व्हेरियंट आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक बेसिक फीचरसोबत तुम्हाला प्रॅक्टिकल अशी गाडी मिळणार आहे. सब कॉम्पॅक्ट एस आहे मित्रांनो, जे की 4 मीटरच्या मध्येच येते. गाडीच्या तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये मारुती सुझुकीची फ्रॉन्क्स, टाटाची पंच अशा 4-5 गाड्या येतात मित्रांनो. चला आता आपण रिव्ह्यूला सुरू करूया. बघा मित्रांनो, अशी स्मार्ट की दिलेली आहे. एक एक नॉर्मल की आहे, ज्यामध्ये बटन वगैरे काही नाही. एक तुम्हाला स्मार्ट की दिली आहे, ज्यामध्ये तुम्हाला लॉकचं बटन, अनलॉकचं बटन आणि एक बूट लॉक अनलॉक करण्यासाठी बटन दिलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे. गाडीच्या फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, असा गाडीचा फ्रंट दिलेला आहे पहा. तर इथे रेनॉल्डचा लोगो दिला आहे. पॅनो ब्लॅक फिनिशिंगमध्ये तुम्हाला ग्रिल दिलेली आहे. पुढचा तुम्ही इथे डिझाईन पाहू शकता. वरती तुम्हाला इथे वॉशर दिलेला आहे. चांगला असा SUV सारखा लुक दिलेला आहे. तुम्हाला इथे DRL दिलेलं आहे. इथं इंडिकेटर पाहू शकता तुम्ही. इथे हॅलोजनमध्ये दिले आहेत. हॅलोजन म्हणजे तुम्हाला इथे लाईट दिलीत मित्रांनो. याची प्लेसिंग अशी चौकोनी याच्यामध्ये दिली आहे. फॉगलाईट इथे तुम्ही इथे फॉगलाईट बसू शकता. ब्लॅकमध्ये खालचं बंपर दिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही इथे. गाडीचा लुक मित्रांनो तसा चांगला दिलेला आहे. फ्रॉन्क्स तरी थोडी छोटी वाटते, पण या गाडीची साईजनुसार वगैरे मोठी वाटते मित्रांनो, आणि मोठी आहेच मित्रांनो. या मारुतीची तुम्हाला 16 इंचमध्ये तुम्हाला स्टील व्हील दिली आहे. यावरती व्हील कव्हर्स आहेत मित्रांनो. हे फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिले आहेत आणि मागच्या साईडला तुम्हाला ड्रम ब्रेक दिले आहेत. गाडीमध्ये 205 mm गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे, जे की पंच आणि फ्रॉन्क्सपेक्षा जास्त आहे मित्रांनो. इथे तुम्हाला फेंडरवरती थोडंसं ब्लॅकमध्ये हे दिलेलं आहे. पॅनो ब्लॅक फिनिशिंगमध्ये तुम्हाला ORM दिले आहेत. यावरती इंडिकेटर दिले आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही इथे. फोल्ड वगैरे करण्यासाठी तुम्हाला मॅन्युअलीच करावं लागेल मित्रांनो, आणि ॲडजस्ट करण्यासाठी इथे नॉब दिला आहे छोटंसं, पाहू शकता तुम्ही. ते नॉब फिरवल्यानंतर हे आपण असं ॲडजस्ट करू शकतो. वरती पाहिले तुम्हाला रुफरेल दिलेली आहे. गाडी फ्रॉन्क्सपेक्षा मोठी वाटते मित्रांनो, आहे पण गाडी तशी फ्रॉन्क्सपेक्षा मोठी. रिअरनी लुक पहा मित्रांनो, असा दिला आहे. C शेपमध्ये तुम्हाला स्मोकी ब्लॅकमध्ये टेल लाईट दिलेला आहे. LED मध्ये आहेत मित्रांनो. इंडिकेटर तुम्हाला इथे हॅलोजनमध्ये दिलेलं आहे. बल्बमध्ये बंपर असं ब्लॅकमध्ये दिलं आहे, ज्यावरती तुम्हाला 2 रिफ्लेक्टर दिले आहेत. 3 पार्किंग सेन्सर दिले आहेत. रिव्हर्स कॅमेरा वगैरे काही नाही मित्रांनो. बेस मॉडेल आहे. आपण आफ्टर मार्केट बाहेर टाकून घेऊ शकतो. इथे कायगरची बॅजिंग दिलेली आहे. रेनॉल्डचा नवीन लोगो आहे इथे, पाहू शकता तुम्ही. थोडं स्टिकर वगैरे दिलं आहे. टाटा कसं प्रत्येक गाड्यामध्ये काही सफारीमध्ये वगैरे एलिफंट वगैरे काय पण टाकत असते, तसं रेनॉल्डनी पण टाकायला सुरू केले, पाहू शकता तुम्ही इथे. वरी हाय मोड स्टॉप लाईट दिलेला आहे. डिफॉगर वगैरे काही नाही मित्रांनो. चला आपण बूट स्पेस चेक करून घेऊया. बूट स्पेस पहा मित्रांनो, किती जास्त असा बूट स्पेस दिलेला आहे. 405 लिटरचा बूट स्पेस दिलेला आहे, जे की कॉम्पिटिशनपेक्षा सगळ्यात जास्त आहे मित्रांनो. खालती पाहिले तुम्हाला इथे स्पेअर टायर पण दिलेला आहे. आजकाल स्पेअर टायर भेटणं म्हणजे एक चांगलीच गोष्ट म्हणावं लागते. वरती हे पहा मित्रांनो, स्पॉयलरवरती तुम्हाला इथे वरती टेक्स्चर पण दिलेलं आहे. चला आपण बॅक साईडला बसून पाहूया कशी दिले लुक वगैरे, सिटिंग कशी आहे खाली. डोअरचं हे पहा मित्रांनो, कसं बिल्ड क्वालिटी आहे. मारुती सुझुकी सारखं वगैरे जसे हलके डोर असतात की नाही, तसे नाही येतात गाडीचे. ते लायनिंग पहा, अशी पूर्ण पॅनो ब्लॅक फिनिशिंगमध्ये लायनिंग दिलेली आहे. थोडा स्टोरेज एरिया दिला आहे. पॉवर विंडोचं कंट्रोल दिलेलं आहे. हे जे डोर ओपन करण्यासाठी दिलेत ना मित्रांनो, ते थोडे हलक्या क्वालिटीचे वाटलेत मला असे. बाकी असं ही फिनिशिंग वगैरे अशी चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. फॅब्रिकमध्ये सीटा दिलेल्या आहेत. तिन्ही पण पॅसेंजरला 3 पॉईंट सीट बेल्ट दिले आहेत, आणि 2 तुम्हाला हेडरेस्ट दिलेले आहेत, आणि जे की ॲडजस्टेबल आहेत मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही. चला आपण बसून पाहूया थाई सपोर्ट वगैरे कसं आहे गाडीमध्ये. हे बघा मित्रांनो, थाई सपोर्ट वगैरे गाडीचा. लेगरूम तसा चांगला आहे, आणि हेडरूम पण चांगला आहे मित्रांनो. बॅक साईडला तुम्हाला इथे AC वेंट वगैरे काही दिलेलं नाही. इथे टाईप C मध्ये पोर्ट नाही,
इथे तुम्हाला पोर्ट दिलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही चार्जिंग वगैरे करू शकता. कॅबिन फ्रंट बॅक साईडने पाहिल्यानंतर असं दिसतं मित्रांनो. चला आपण ड्रायव्हर साईड जाऊन पाहूया गाडीमध्ये काय काय दिलं काय नाही ते. डोर पहा मित्रांनो, असं दिले. ते हँडल पाहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला SUV सारख्या स्टाईलने दिलेले आहे. 2च फक्त पॉवर विंडोचे कंट्रोल दिले आहेत. बॅक साईडची पण पाहिजे होते मित्रांनो. बेस मॉडेल असल्यामुळे काही म्हणता येणार नाही. हे तुम्हाला ओव्हरएम ॲडजस्ट करण्यासाठी इथे नॉब दिलेला आहे. सीटा मित्रांनो फॅब्रिकमध्ये दिल्या आहेत. याची थाई सपोर्ट वगैरे पूर्ण चांगल्या पद्धतीने दिले आहेत. ब्लॅकमध्ये असल्यामुळे याला आपल्याला मेंटेन करण्यासाठी इझी आहे. तरी पण आपण बाहेर आफ्टर मार्केट याच्यावरती कवर तर टाकावंच लागणार आहे. इंटिरियर पहा मित्रांनो, असं दिलं आहे. गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला असं डॅशबोर्ड असा खूप मोठा वाटतो मित्रांनो. मी फ्रॉंक्स वगैरे गाडी चालून पाहिलेली आहे, पंच पण चालून पाहिले. या गाडीची सिटिंग थोडी खाली वाटते आणि बोनट वगैरे डॅशबोर्ड वगैरे पाहिल्यानंतर मोठा वाटतो मित्रांनो. जे की नवीन युजरसाठी, नवीन कोणासाठी असेल तर थोडं हाताळण्यासाठी गाडी थोडी यूज टू नाही आहे मित्रांनो. गाडीला थोडं तुम्हाला प्रॅक्टिस वगैरे पाहिजे थोडी. स्टेअरिंग पाहिलं तर असं दिलं आहे मित्रांनो. यावरती फक्त रेनॉल्डचा लोगो. स्टेअरिंगवरती कुठले कंट्रोल वगैरे काही नाही आहेत. इथे पाहिलं तुम्हाला हेडलाईटचे कंट्रोल दिलेत आणि या साईडला तुम्हाला वायपरचे कंट्रोल दिलेत. स्पीडोमीटर पाहिलं तर मित्रांनो असं दिलं आहे, ज्यावरती तुम्हाला रेनॉल्डचं लोगो इथे नाव दिलेलं आहे. या साईडला RPM मीटर. इथे तुम्हाला ट्रिप बुक करण्यासाठी इथे छोटंसं हे पाहू शकता तुम्ही, गोल दिलं आहे. ट्रिप ट्रिप B, रेंज वगैरे, ॲव्हरेज वगैरे, फुल यूज्ड ते दाखवते. इथे तुम्हाला गाडी किती गरम झाली त्याचं इंजन टेम्परेचर दाखवते मित्रांनो. आणि इथे तुम्हाला फ्यूल वगैरे. बेसिक इंटेरियर आहे मित्रांनो पूर्ण. हे पूर्ण पियानो ब्लॅक फिनिशिंगमध्ये दिली आहे, पूर्ण लाईनिंग वगैरे. इथे तुम्हाला आफ्टर मार्केट बाहेर स्क्रीन वगैरे टाकून घ्यावं लागेल मित्रांनो. गाडीमध्ये म्युझिक सिस्टम, म्युझिक कंट्रोल वगैरे काही येत नाही आहे. एक बेस मॉडेल असल्यामुळे जास्त काही म्हणता येणार नाही कंपनीला. हॅझार्डचं लाईट दिलेलं आहे. तुम्हाला डोर वगैरे लॉक करण्यासाठी इथे बटन दिले मित्रांनो. बटन दाबल्यानंतर चारी पण डोर वगैरे लॉक होणार. दुसऱ्या गाड्यांमध्ये डोर वगैरे लॉक करण्यासाठी तुम्हाला इथे याच्यावरती असतात मित्रांनो, डोरवरती तुम्हाला इथे दिले आहेत. हॅझार्डचं लाईट दिलं आहे, ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन दिलं आहे. मॅन्युअलमध्ये AC दिलं आहे मित्रांनो. मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी इथे तुम्हाला थोडा स्टोरेज एरिया दिलेला आहे. गाडीमध्ये 5 गेअर येतात आणि हे स्टोरेज एरिया पहा मित्रांनो, आर्मरेस्ट किती मोठा दिलेला आहे. त्याला आपण असं ॲडजस्ट पण करू शकतो. एक डीपमध्ये असा स्टोरेज एरिया ज्यामध्ये आपण बॉटल वगैरे ठेवू शकतो. इथे पाहिल्यानंतर तुम्हाला ग्लब बॉक्स दिला आहे, त्यामध्ये कंपार्टमेंट पण दिले आहेत. तुम्ही मोबाईल वगैरे, कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवू शकता. सेंटरला तुम्हाला मॅन्युअलमध्ये IROM दिलं आहे. डे नाईट दिलं नाही, पूर्ण असं हे दिलं आहे नॉर्मल असा. तुम्हाला सेंटरला लाईट दिला आहे, कॅबिन लाईट. तिकीट होल्डर दिलेलं आहे. या साईडला पण तिकीट होल्डर दिलं आहे. पहा मित्रांनो, गाडीमध्ये 6 एअरबॅग दिले आहेत. तुम्ही बॅजिंग पाहू शकता इथे. इथे पण दिले एअरबॅग. चला मित्रांनो, आता फक्त राहिली आपलं इंजिनची माहिती आणि तुम्हाला ऑन रोड प्राइसिंग सांगणार आहे. त्यामुळे आपण बाहेर जाऊन पाहूया. बोनट खोलण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे दिलं आहे. तर तुम्ही इथे सेंटरला नॉब दिला, ओढल्यानंतर गाडीचं बोनट ओपन होईल. चला आपण गाडीचं इंजिन पाहूया. ते पहा मित्रांनो, असं दिलं आहे. 1 लिटरचं इंजिन आहे. वरती तुम्हाला इन्सुलेशन पण दिले आणि बोनट असं खूप जड आहे मित्रांनो. गाडीची सेफ्टी रेटिंग पण तशी चांगली आहे. गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला 1 लिटरचं इंजिन येते, जे की नॅचरली ॲस्पिरेटेड आहे. 3 सिलेंडर इंजिन आहे, ज्यामध्ये 71 bhp आणि 96 न्यूटन टॉर्क दिला आहे. सिटी यूजसाठी चांगला इंजिन आहे मित्रांनो. हायवेला वगैरे गाडीचा परफॉर्मन्स तुम्हाला कमी वाटू शकतो थोडाफार. गाडीमध्ये सेफ्टी फीचर पण खूप दिले आहेत, जसे की 6 एअरबॅग, ABS, CBD, ट्रॅक्शन कंट्रोल. आणखी गाडीच्या प्राइसिंगबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो तुम्हाला गाडीची ऑन रोड प्राइसिंग स्क्रीनवरती दिसत असेल. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. मित्रांनो, तुम्ही नांदेड जिल्ह्याच्या आसपास व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही नांदेडच्या रेनॉल्डच्या शोरूमला व्हिजिट करू शकता मित्रांनो. तुम्हाला ॲड्रेस आणि वरती शोरूमचे कॉन्टॅक्ट डिटेल देत आहे मित्रांनो. त्यांच्याकडे गाड्यावरती ऑफर आणि डिस्काउंट पण खूप सुरू आहे, त्यामुळे तुम्ही शोरूमला एक वेळेस नक्की व्हिजिट करा मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग.